नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। मुंबई महानगरपालिका इथे भरती निघालेली आहे। 2025 ची नवीन भरती निघालेली आहे। ऑफिशियल नोटिफिकेशन आले असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप चांगल्या जागांसाठी ही जाहिरात आली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती असणार आहे, फॉर्म कुठे भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कधीपर्यंत, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करू। मुंबई महानगरपालिका अंतर्गत इथे भरती निघालेली आहे। 2025 ची इथे भरती आहे आणि अर्ज फी नाही। वेतन तुम्हाला 36,900 प्रति महिना इथे तुम्हाला सॅलरी मिळणार आहे। परीक्षा न देता मिळेल नोकरी, म्हणजे इथे वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे तुमची निवड केली जाणार आहे किंवा मेरिट लिस्टद्वारे तुमची निवड केली जाणार आहे। अर्ज पद्धती ऑफलाईन आहे आणि इथे कुठल्याही प्रकारची थेरी एग्जाम किंवा लेखी परीक्षा होणार नाहीये। चला तर मग आपण संपूर्ण सविस्तर माहिती इथे पाहूया। मुंबई महानगरपालिका इथे भरती निघालेली आहे। 2025 ची इथे भरती आहे। बघा, राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई अंतर्गत जिल्हा आरोग्य सोसायटी यांच्या अंतर्गत 24 जागेकरिता अर्ज मागवण्यात येत आहे। इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिले 24 जानेवारी 2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता किंवा डायरेक्ट वॉक इन इंटरव्ह्यू साठी सुद्धा जाऊ शकता। विभागाचे नाव काय आहे? राष्ट्रीय आरोग्य अभियान या अंतर्गत भरती होणार आहे। पदात किती जागांसाठी इथे भरती होणार आहे? 24 जागांसाठी इथे भरती होणार आहे। वयोमर्यादा इथे किती असणार आहे? 18 ते 60 वर्षापर्यंत तुम्ही इथे अप्लाय करू शकता। कोण अर्ज करू शकतात? तर महाराष्ट्र राज्यातील उमेदवार इथे अर्ज करू शकतात। अनुभव आणि फ्रेशर उमेदवार अर्ज करू शकतात का? तर हो, अनुभवाची आवश्यकता नाही आहे आणि फ्रेशर उमेदवार सुद्धा इथे अर्ज करू शकतात। अर्ज पद्धती कशी आहे? ऑफलाईन आहे। वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे तुमची इथे निवड केली जाणार आहे। इथे वेतन तुम्हाला किती मिळणार आहे? 27,000 ते 36,800 किंवा 900 पर मंथ अशा पद्धतीने तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। अर्ज फी नाहीये आणि निवड प्रक्रिया कशी आहे? कॉन्ट्रॅक्ट बेसिस आहे, कंत्राटी स्वरूपाची इथे निवड आहे। तर निवड प्रक्रिया कशी केली जाणार आहे? तर थेट मुलाखतीद्वारे किंवा इथे मेरिट लिस्टद्वारे तुमची इथे निवड केली जाणार आहे। अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख कधीपासून अर्ज सुरू झालेले आहेत? 10 जानेवारी 2025 पासून इथे अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे आणि अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख काय आहे? 20 जानेवारी 2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। त्यानंतर बघा करायचं आहे अर्ज करण्याचा पत्ता बघा, वैद्यकीय अधीक्षिका कार्यालय, कस्तुरबा रुग्णालय, साने गुरुजी मार्ग, मुंबई 11 या ॲड्रेसवरती तुम्हाला अर्ज सादर करायचा। अधिकृत वेबसाईट सुद्धा इथे दिलेली आहे। या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती पाहू शकता। आणि नोकरीचे ठिकाण कुठे आहे? तर मुंबई या ठिकाणी तुमची नोकरीचे ठिकाण असणार आहे। पहा, मुंबई महानगरपालिका अंतर्गत ही भरती होणार आहे। मुंबई महानगरपालिका अंतर्गत ही भरती होणार आहे। पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट या अंतर्गत कस्तुरबा हॉस्पिटल फॉर इन्फेक्शस डिसीज या विभागाअंतर्गत ही भरती होणार आहे। आणि ॲप्लिकेशन आर इन्व्हायटेड फ्रॉम मेडिकल ग्रॅज्युएट फ्रॉम द अपॉइंटमेंट इन द फॉलोइंग पिरियड 6 मंथ फॉर 1/2/2025 ते 31/7/2025 पर्यंत कस्तुरबा हॉस्पिटल इन्फेक्शन डिसीज। बघा, तुम्हाला फक्त इथे 1/2/2025 ते 31 जुलै 2025 पर्यंतच इथे अपॉइंटमेंट असणार आहे। फक्त 6 मंथसाठी तुमची इथे अपॉइंटमेंट केली जाणार आहे किंवा तुम्हाला इथे कंत्राटी स्वरूपाची इथे निवड केली जाणार आहे। बघा, नेम संपूर्ण डिटेल दिलेले आहे। नेम ऑफ पोस्ट, नंबर ऑफ पोस्ट आणि स्टायपन तुम्हाला किती दिले जाणार आहे ते सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे। बघा, एक आहे फर्स्ट हाऊसमॅन मेडिसिन, यांच्यासाठी 16 जागा आहेत। बेसिक तुम्हाला 6,600 ते त्यानंतर त्याच्यामध्ये DP 3,300 DA पर रूल्स आणि अशा पद्धतीने तुम्हाला 27,000 पर मंथ पडू शकते किंवा त्यापेक्षा जास्त तुम्हाला इथे स्टायपन जाऊ शकते। त्यानंतर रजिस्टर पीडियाट्रिस्ट यांच्यासाठी 8 जागा आहेत। त्यानुसार तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे 27,000 ते पूर्ण 40,000 पर्यंत तुमची इथे सॅलरी जाऊ शकते। त्यानुसार रिझर्वेशन ॲज पर गव्हर्नमेंट नॉर्म्स विल बी ॲप्लिकेशन। बघा, तुम्हाला गव्हर्नमेंटच्या इथं रिझर्वेशन तुम्हाला लागू राहणार आहे। त्यानंतर बघा, तुम्हाला इथे संपूर्ण माहिती दिलेली आहे। फक्त 6 महिन्यासाठी तुमची इथे निवड केली जाणार आहे आणि ॲप्लिकेशन तुम्हाला कधीपासून कधीपर्यंत करायचं इथे डेट सांगितली आहे 10/1/2025 ते 24/1/2025 पर्यंत तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता। त्यानंतर कुठल्या टाईममध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे? 11:30 ते 4 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता।
आणि त्यानंतर लास्ट सबमिशन डेट सुद्धा इथे दिलेली आहे 24/1/2025 रोजी तुम्ही 4 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता। आणि तुम्हाला कुठल्या हॉस्पिटलमध्ये अर्ज करायचा आहे ते सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे। ऑफिस ऑफ मेडिसिन सुपरडेंट कस्तुरबा हॉस्पिटल साने गुरुजी मर्ग मुंबई 11 या ठिकाणी जाऊन तुम्हाला या ॲड्रेसवरती जाऊन अर्ज करायचा आहे। सिलेक्शन लिस्ट तुम्हाला कधी लागली जाणार आहे इथे ते सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। तुम्हाला डायरेक्ट ऑफलाईन फॉर्म भरायचा आहे। तुम्ही रिझ्युमे वरती फॉर्म भरू शकता, कारण इथे अर्जाचा नमुना दिलेला नाही, त्यामध्ये रिझ्युमेमध्ये तुम्ही संपूर्ण माहिती अपलोड करा। त्यानंतर जी बघा तुम्हाला कुठले कुठले इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स लागणार आहेत, ती संपूर्ण डॉक्युमेंट्स तुमचे एज्युकेशन क्वालिफिकेशन 10वी 12वीचं मार्कशीट 10वीची टीसी अशा पद्धतीचे संपूर्ण डॉक्युमेंट्स तुम्ही तिथे लावून फॉर्म भरू शकता। त्यानंतर तुम्हाला 30/1/2025 पर्यंत तुम्हाला तिथे डिस्प्ले तुम्हाला लिस्ट लावली जाईल, तिथे जाऊन नोटीस बोर्डवरती ते तुम्ही त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन चेक करू शकता। त्यानंतर तुमचं जर नाव असेल तर तुम्ही तिथे जॉईन होऊ शकता। अशा पद्धतीने तुम्हाला दिलेलं आहे। आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्हाला इथे काय लागणार आहे, फॉर हाऊसमॅन बॅचलर ऑफ मेडिसिन आणि बॅचलर ऑफ सर्जन MBBS रजिस्टरसाठी तुम्हाला इथे काय लागणार आहे, MD पीडियाट्रिक, त्याच्यानंतर CPC DCH असं तुम्हाला एज्युकेशन असणं गरजेचं आहे। 2 पोस्ट वर्क एक्सपिरियन्स 2 इयर्स तुम्हाला किंवा थोडंफार एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। एज तुम्हाला 33 इयर ते 38 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। आणि बॅकवर्ड कॅन्डिडेटसाठी तुम्हाला एज वाढून सुद्धा मिळणार आहे। अशा पद्धतीने तुम्हाला इथे संपूर्ण माहिती दिलेली आहे बघा। त्यानंतर तुम्हाला इथे टर्म्स अँड कंडिशन सुद्धा दिलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता आणि तुम्ही इथे अर्ज करायचा आहे। अशा पद्धतीने संपूर्ण जॉब बद्दलची माहिती होती। आजचा व्हिडिओ इथेच संपतो। आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।